महसूल मंत्री या स्वतः केंद्र सरकारने दिलेला जो हे होता पदयात्रा होता त्यामध्ये सहभागी झालेला आहे। 7 किलोमीटर पायदळ चालून इथपर्यंत आलेले आहे। काय केंद्र सरकारचा संदेश आहे या सगळ्या माध्यमातून? एक वेगळ्या पद्धतीने याची राज्यभर नाही तर देशभर जयंती साजरी होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभर महाराष्ट्रभर विश्वामध्ये ज्या ज्या ठिकाणी हिंदू समाज आहे या ठिकाणी साजरी व्हावी। छत्रपती शिवरायाचा इतिहास आणि छत्रपती शिवराज महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी आणि ही प्रेरणा 21व्या शतकातला भारत निर्माण करण्याकरता आपला देश मजबूत करण्याकरता सर्वांनी अंगीकारावी या भूमिकेतनं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या आयोजन केलेलं आहे। आमचे जिल्हा प्रशासनाचे डिव्हिजनल कमिशनर, कलेक्टर, विभागीय आयुक्त, आमचे पोलीस कमिशनर, सर्व जेवढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, जेवढे जिल्हास्तरीय विभागीयस्तरीय अधिकारी आहे आणि त्यांनी हे जे आयोजन केलेलं आहे एक मोठं आयोजन आहे। हजारो लोक या ठिकाणी या आयोजनामध्ये आलेले आहे। मी स्वतः 7 किलोमीटर या रॅलीमध्ये पायी जातो आहे, तर निश्चितपणे एक वेगळा आनंद, वेगळी ऊर्जा या ठिकाणी आपल्या सर्वांपर्यंत एक संदेश दिला जात आहे। पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अंगीकारून राष्ट्रभक्त, देशभक्त, देशभक्तीचं एखादं कार्य आपण करावं अशी सर्वांनी प्रेरणा घेतली। नक्कीच हे होते राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। त्यांनी सांगितलं आहे खरं तर पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचावा यासाठी हा उपक्रम जो आहे केंद्र सरकारने दिला आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात जे आहे सहभागी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, महाल, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।